आंदोलनं झाली, एक्झाम झाली, रिझल्ट्स लागले, तिला ओवाळून सुद्धा झालं. अजून काय राहिलंय का? तू काय कमी कमी करतोयस? आणि मला एक कळत नाही, तिला सुद्धा इतकं भान नाहीये का एखाद्याला किती त्रास द्यावा? बरं तिला नाही तर नाही, तू सुद्धा तेच करतोयस. व्हाय डोंट यू फोकस ऑन बिझनेस? आई तुला कसं, ती आत्ता तिच्या गावी निघून गेली आहे, तिला अजून माहिती पण नाही. काय माहिती नाहीये तिला? तिला काय माहितीये काय माहिती नाहीये याच्याशी माझं काहीही घेणं देणं नाहीये. आणि तुझंही असायला नको. आई माझी इमर्जन्सी आहे, मला आता जावं लागेल. मी दादाला मेल केला आहे माझं प्रेझेंटेशन, माझ्या लॅपटॉपमध्ये पण ते रेडी आहे. त्याला एकदा गो थ्रू करायला सांग. माझी इमर्जन्सी आहे प्लीज. ऋषी जस्ट लिसन टू मी. काय झालंय या मुलाला काही कळत नाही. कोणाचं म्हणतेस आई? ऋषीचं? काय करू या मुलाचं कळत नाहीये मला. सतत त्या कमळीचा विचार. आई तरीही मी तुला सांगत होतो की ऋषीवर कुठल्याही प्रोजेक्टची जबाबदारी देऊ नकोस. त्याला नाही झेपणार. आई अगं बघितलंस ना आता कसा निघून गेला ते. हे बघ आई, ऋषीला जॉबला होता तेच बरं होतं. निदान तिथे अडकून तरी होता. आता पूर्णपणे बेजबाबदार वागतोय तो बस. रोहित, या दोन्ही गोष्टींचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. आय थिंक तो त्याचं ऑफिसचं काम व्यवस्थित करतोय. आई काय व्यवस्थित करतोय? हा बघितलंस ना तू? आई तुला सांगू, काल त्या प्रोजेक्ट बद्दल मी त्याच्याशी बोललोय. मी त्याला सगळं सजेस्ट केलं. मी त्याला सांगितलं की अरे तू ज्या प्रोजेक्टवर काम करतोयस त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त विचार आधी कन्झ्युमरचा कर आणि मग प्रॉफिटचा कर. कारण हे नयनतारा इनामदारचं प्रोजेक्ट आहे, आपल्या आईचं. आणि नयनतारा इनामदारच्या प्रत्येक प्रोजेक्टकडे कन्झ्युमर एका वेगळ्या दृष्टीने बघतात. त्याच्यामध्ये अशा रॉ मटेरियलचा वापर केला पाहिजे ज्याच्यानी आपली प्रोडक्शन कॉस्ट कमी होईल पण प्रॉफिट मात्र वाढेल. हे मी त्याला सजेस्ट केलंय आई. आय मस्ट से रोहित, तुझे सजेशन्स खूप चांगले आहेत. आणि एक मोठा भाऊ म्हणून तू ऋषीला गाईड करायलाच हवंस. हे बघ आई, तुझं बरोबर आहे. पण मी तरी त्याला किती दिवस स्पून फिडिंग करणार? त्याच्या काही मर्यादा आहेत ना. पण ऋषी मात्र त्याची सगळी हुशारी त्या गावच्या मुलीवर वाया घालवतोय. डोंट वरी, आय थिंक तो प्रेझेंटेशन पर्यंत पोहोचेल. नाही येणार आई, मी बेट लावतो ऋषी मीटिंगला येणार नाही. तू लिहून घे. तो आत्ता तिची मदत करायला गेलाय. तू बघ, तो तिला पर्सनल ट्युशन सुद्धा देईल, तिची सगळी मदत करेल, पण मीटिंगला मात्र वेळेवर येणार नाही. मूर्ख आहेस का तू राधिका? काय हे? किती साखर टाकली ह्याच्यामध्ये? तुला माहिती नाहीये का मला किती साखर लागते ते? रोहित, तुला 1 चमचा साखर लागते, मी तेवढीच टाकली. माझ्याशी वाद घालू नकोस. हे जे केलंय ना घाण ते आधी बदलून आण. दुसरा चहा घेऊन ये जा. आणि हे जे देवानी थोडंसं डोकं दिलंय ना त्याचा कधी वापर करायला शिक. रोहित, काय चाललंय? हा, तुझं फ्रस्ट्रेशन तिच्यावर का काढतोयस? आणि ही काय भाषा झाली बायकोशी बोलण्याची? राधिका, दुसरा चहा दे त्याला.